कॅस्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव परभणी. कॅस्ट्राईब कर्मचारी महासंघ व कॅस्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आढावा बैठक व सत्कार समारंभाचे आयोजन बुधवारी दिनांक 10 जून वसमत रोडवरील एका हॉटेलमध्ये करण्यात आले. यावेळी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करत विशेष जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश माडवी हे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर भीमराव खाडे उपस्थित होते. याशिवाय सत्कारमूर्ती सुरेश तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरेश तांबे यांनी ग्रंथालयास भेट दिली. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करत कर्मचारी, शिक्षक आणि सामाजिक संघटनांच्या बळकटीकरणासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास राज इंगळे, गिरीश जाधव, राजकुमार रंगारी, परसराम गोंडाने, सुमित भुईगळ, डॉक्टर बाबासाहेब हनखंडे, राजाराम इंदवे, विजयकुमार जाधव, प्रभाकर सोंडवले, अशोक गोडबोले, व्ही डी धुरंधर, विशाल असोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वनाथ झोडपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुकर मस्के यांनी मानले. आणि जी गोष्ट म्हणतात तुमच्याशी आपण तू फुगे येऊन म्हणून तू फुगे त्याच्या कारणच आपल्या अंतर्गत काही वादविवाद आहे. आपण प्रेशराईज होतो, प्रेशराईज होऊन एखाद्या दिलेली ऑर्डर नंतर दुसरी ऑर्डर करा, हे चुकीचं आहे ना. आपणच ऑर्डर देत आहोत ना. ते याच्यामुळे तू पुढे होते म्हणून तो विषय काय तेवढा मला लावून घेऊ नका. तर आज बिहार म्हटलंच आहे की आज बिहार ते सांभाळून घेतील. पुढचा जिल्हा या ठिकाणी सर्वांचं काही मनोगत ऐकलं नाही, पण अध्यक्ष साहेबांची माफी मागून मी बोलतो. कॅस्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कॅस्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आजची बैठक आहे. कॅस्ट्राईब कर्मचारी महासंघ हा आपला मोठा भाऊ आहे. त्यांची वडिलांची भूमिका स्पष्ट आणि खरं बोललं की लागते सगळ्यांना. कॅस्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचं काही ठिकाणी नाही 100 ठिकाणी चुकतेच, 100% चुकते. आज शशिकांत गायकवाड सर सारखा माणूस एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकर नावाची पतसंस्था अकोल्यामध्ये स्वाभिमानाने महाराष्ट्रात चालवतात. अशा ठिकाणी तुमचा महासंघाचा डबल नेमलेला माणूस काम करू देत नाही. आम्ही तुमच्याकडे मांडायचं की नाही? मांडलं पाहिजे, कारण तुमची भूमिका ही वडिलांची आहे, मोठ्या भावांची आहे. आम्ही तुमच्याकडे चंद्रपूरला किती जाऊ असायचं? चंद्रपूरला साहेबांनी नेमलेल्या महासंघाच्या माणसाला त्या ऑफिसमध्ये जेवली. गडचिरोलीमध्ये तेच आहे. गडचिरोलीमध्ये शिक्षक संघटनेच्या अध्यक्षाला महासंघाच्या ऑफिसमध्ये येऊच देत नाही. गडचिरोलीचे आहेत ते बरं, ठीक आहे. काही ठिकाणी असं, काही ठिकाणी नसेल. आमचं म्हणणं हे आहे, गोंडाने सरने त्यांच्या भाषेत मांडलं, कुठे गेले गोंडाने सर, की आम्हाला त्रास होतोय, आम्हाला त्रास आहे, आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे. पण गोंडाने सर, ही जी बैठक आहे ही सगळे प्रकार बंद करण्यासाठी बैठक आम्ही सगळी विचारविनिमयाने घेतलेली बैठक आहे. हा प्रकार बंद करायचा आहे. माननीय इंगळे साहेब आजारी आहेत. साहेब आहेत तोपर्यंत ही संघटना महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी ही मंडळी प्रयत्न करावी. मी आज अशोक गोडबोले साहेबांकडे पाहतोय. काय गरज आहे त्या माणसाला बैठकीला येण्याची? आपण सांगितल्याबरोबर तितकंच महत्वाचं आहे की रिटायर मंडळी सुद्धा, सेवानिवृत्त झालेली मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहे, आपल्याला मार्गदर्शन करते आहे.
आपल्याकडे ती जी भूमिका त्यांची निभवायची ती निभवते आहे. मी परभणी जिल्ह्याचा आढावा या ठिकाणी असा देतो की परभणी जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यामध्ये ही संघटना व्यवस्थित पद्धतीनं आहे. या संघटनेचे 2600 सभासद आहेत. या संघटनेच्या ताब्यामध्ये 10 पतसंस्थेचे 25% पद आहेत, 25% संचालक आहेत. गेल्या 15 वर्षापासून कास्टाईप शिक्षक संघटना आणि संघ नावाची जी संघटना आहे त्या दोन्हीच्याच ताब्यामध्ये इथल्या सगळ्या पतसंस्था आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये आता कुठेतरी बोलता म्हणले की आमच्या संघटने जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये की एक समिती नावाची आणि दुसऱ्या नावाची काहीतरी संघटना आहे, समता नावाची. सर आपण तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची संघटना माननीय कृष्णा इंगळे साहेबांनी आता सुपूर्द केली आहे. साहेबांनी हा वटवृक्ष आपल्याला करून दिला आहे आणि मग हा वटवृक्ष आपल्याला करून दिला असताना अहो आपण पेशवाईचं पाणी पण बघतो. तुमच्याकडे 200 माणसं आहेत. सर 200 माणसावर सुद्धा संघटना जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने चालू शकते. राज्य कार्यकारिणी तुमच्या पाठीशी आहे. मी धुरंधर सर, विजयकुमार जाधव सर, परशुराम गोंडाने सर 2 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक संघटनेचं काम करत शशिकांत गायकवाड सरांना माहित आहे. मी अकोल्याला सुद्धा गेलो होतो. संघटना एकदम व्यवस्थित आहे आपली. कुणीतरी एखादा माणूस फुटतो. आज महाराष्ट्रामधली परिस्थिती बघा, सगळ्या पक्षामध्ये फुटलेले लोक आहेत. कोणतीही संघटना आहे. अहो आपल्या तर संघटनेचे तितके तुकडे झाले नाही. कल्याण महासंघ ते साहेबाची चळवळ तेव्हापासून आहे. त्याचा विचार करायचा नाही. आपण कास्टाईप कर्मचारी महासंघ त्याच्या सर्व शाखा शिक्षक संघटना कशा पद्धतीने आपल्याला बांधता येईल त्या पद्धतीने आपण सगळ्यांच्या मिळून बांधूया. हा असा निर्धार करूया आणि आपण कामाला लागूया.